हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर पुन्हा एकदा पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मैदा आणि मूग डाळीची चकली कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही चकली बनवायला खूप सोपी आहे आणि एकदम खुसखुशीत आणि चवदार ही चकली बनते. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो मूग डाळ आणि 1 किलो मैदा. तर मैदा हा आपल्याला आता सुक्काच एका कुकरच्या डब्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि मूग डाळ चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हळद टाकून आपण वरण शिजवतो तशी तिला शिजवून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या कुकरमध्ये आपण जो डब्यामध्ये मैदा भरलेला आहे त्याला खाली पाणी टाकून तो डबा म्हणजे मैदा उकळण्यासाठी आपण कुकरमध्ये ठेवून देऊ. तर मी एका कुकरमध्ये डाळ आणि एका कुकरमध्ये मैदा उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तर आता हे दोन्हीही म्हणजे मूग डाळ शिजत आहे आणि मैदाही आपला चांगला उकळत आहे. तर तोपर्यंत आपण चकलीची तयारी करून घेऊ. तर चकलीच्या वाटणासाठी आता आपल्याला इथे घ्यायचे आहे 2-4 कुड्या चांगल्या लसणाच्या, कारण चकली जास्त आहे. तर मी लसूण पहिलाच इथे सोलून ठेवला आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहे. मिरची मी इथे थोडीच घेतलेली आहे, कारण मिरची तिखट आहे आणि आपल्याला कलरसाठी लाल मिरचीही टाकायची आहे. तर आपल्या चवीनुसार आपण मिरची इथे कमी जादा करू शकता. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून सर्व वाटण छान बारीक काढून घ्यायचे आहे. लसूण आणि जिरे यांनी आपल्या चकलीला खूप छान टेस्ट येते. तर हे पहा, आपला मैदा आता इथे उकळलेला आहे. तो आपण कुकरमधून काढून घेऊ. मैद्याचा छान असा गोळा तयार होतो. तर हे आता आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा आपण काढलेला मैदा एका किसणीच्या याने चांगला किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत आणि छान असं पीठ तयार होतं. हे सर्व खिसून झाल्यानंतर त्याला चांगलं आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी वरती निघतात आणि आपण ते परत एकदा बारीक करून त्यामध्ये मिक्स करू. त्यानंतर चकलीमध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट, हळद, तीळ आणि मीठ. तर तिळानेही चकलीला खूप छान टेस्ट येते आणि हे आता बारीक वाटलेले वाटणही आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहे. हे सर्व आपण चांगले आता त्यामध्ये मिक्स करून घेऊ पिठामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला थोडा ओवाही टाकायचा आहे. ओव्यानेही खूप छान टेस्ट येते आणि ही डाळ पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे अशी शिजलेली आहे. तर आपल्याला त्यातली निम्मी डाळ काढून घ्यायची आहे आणि लागेल तसं त्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. ओवाही वरूनच टाकायचा आहे, कारण त्याला वाटणामध्ये टाकण्याची काहीच गरज नाही. तो बारीक आहे, त्यामुळे तो असाच त्यामध्ये मिक्स होतो. त्यानंतर हे पीठ आता आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे. तर आपले पीठ हे पहा आता मळून झालेले आहे. त्याच्या आपण इथे अशा प्रकारे चकल्या पाडून घेऊ. तुमच्याकडे असेल त्या मशीनने तुम्ही अशा चकल्या पाडू शकतात. कोणाकडं पितळाचा, कोणाकडं स्टीलचा सोऱ्या असतो. तर तुमच्याकडे असेल त्या मशीनने तुम्ही अशा प्रकारे इथे चकल्या पाडून घ्या. पहा, खूप छान चकल्या बनत आहेत. आणि आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. आपले तेलही इथे गरम झालेले आहे आणि त्यामध्ये आपण आता चकली तळण्यासाठी सोडून देऊ. आता चकली आपण तळण्यासाठी टाकलेली आहे. परत आता मशीनमध्ये आपण मळलेले पीठ टाकून त्याच्याही आपण चकल्या बनवून घेऊ. तर अशा प्रकारे सर्व पिठाच्या चकल्या बनवायच्या आहेत आणि सर्व चकल्या चांगल्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. तर भरपूर अशा ह्या चकल्या इथे 2 प्लेटी जवळजवळ तयार होतात. तर तुम्हीही अशा प्रकारे घरी चकली बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, आता आपल्या चकल्या इथे मी तळलेल्या आहेत, तर त्या काढून घेत आहेत.
बारीक गॅसवरतीच चकल्या म्हणजे मीडियम गॅसवरती थोड्या तळायच्या आहेत, म्हणजे चकली छान खुसखुशीत होते आणि कच्चीही राहत नाही. तर पहा, चकलीला खूप छान कलर आलेला आहे. जास्त पिवळीही नाही आणि जास्त लालही नाही. फक्त लाल मिरची टाकली तर चकलीला एकदम लालसर कलर येतो. पण ही चकली पहा खूप छान अशी मीडियम कलरमध्ये दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या चकल्या बनून झालेल्या आहेत. तर तुम्हीही थंडीमध्ये अशी चकली बनवून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.